आता भाव किती पाहिजे बोला, नाही म्हणजे तुम्ही ठरवा. घे साडेतीनशे. लोक पटका उडवत होती आणि साखरवाडीच्या स्टँडवर बिरीज करत होती. काय ना साडेतीनशे. ज्या वेळेला 350 भाव दिला त्यावेळेला माळेगाव कारखान्याने 240 रुपये भाव दिला. बी आर पाटील तुमच्या माहिती करता नव्हतो आणि तिथंच मला दृष्ट लागली. कळलं का तुम्हाला? सिमेंटवाला हक्काला तर बरं नाही तर सहकारी साखर कारखाना तो उडवून जाईल. कधी ज्या वेळेला इन्कम टॅक्स ऑफिसर आला आणि त्यांनी बघितलं आपल्या बॅलन्स शीट कारखान्याचा तर 6 कोटी रुपये शिल्लक होते. जोक नाही. हे पैसे वाटून घ्या म्हणून आपटे माझ्या मागे लागला होता. विष्णुपंत गाड्याला माझ्याकडे पाठवलं. विष्णुपंत गाड्याला माझ्या पत्नीकडे पाठवलं. माझ्या पत्नीने सांगितलं माझं कुंकू पुसायला तुम्ही आलाय का? साहेबाचा स्वभाव नाही. तुम्ही मेहरबानी करा पैसे वाटपाचं मागू नका. साहेब करणार नाही ते. आपटे म्हणायचे शेतकऱ्याला पैसे देऊ नका, हे घ्या ते युद्ध वाटून. अरे काय तमाशा चाललाय. हे मी नाकारलं. विजयराव बोवाचे चांगलं काम करत होता. विष्णुपंत गाड्यांनी त्याला बाहेर काढला का तर त्याला व्हायचे म्हणून व्हायचं होतं. काय कटकटी त्या उभा राहिल्या. एवढा कारखाना प्रामाणिकपणे चालवला. शेवटी अरुण गोडबोले माझा सत्कार होता सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलला. मी राज्य रोजगार हमीचा अध्यक्ष झाल्यावर तेव्हा गोडबोलेंनी भाषण केलं. तेही तुम्हाला सांगतो. अच्युत गोडबोले अजून आहेत हयात. त्यांनी भाषण केलं. सुरुवातीपासून आज अखेर म्हणलं मी साखरवाडीचं माझ्याकडे काम आहे आर्थिक व्यवहाराचं. पण 52 वर्षात कारखाना सरप्लस कधी झाला नाही. पण चिमणराव तुम्ही हा कारखाना सरप्लस मध्ये आणला आणि बॅलन्स शीट बदललं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेनं मला पत्र दिलं की तुम्हाला व्याजात 1% सूट देण्यात आलेली आहे. कोण करू शकतो? कोण करू शकतो? आणि त्याच वेळेला अरुण गोडबोलेने सांगितलं की चिमणराव सावध राहा. तुमच्या विरोधात सहकारी क्षेत्रातले सगळे कार्यकर्ते उभा राहणार आहेत आणि साखर कारखाना चेअरमन तुम्हाला परवानगी दिल्याशिवाय राहणार नाहीत. हे अच्युत गोडबोलेंनी त्यावेळेला भाषण केलं होतं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. मला मनापासून वाईट वाटलं की ही म्हणजे माहिती नसताना बोलतात. कारखाना दिवाळ्यात कधी निघाला. चिमणराव कदमाकडून काढून घेतल्यानंतर मधल्या काळात गाडे कारखाना चालवचा आणि त्यानं तो दिवाळखोरीत निघा. हा इतिहास आहे कारखान्याचा. आम्ही विसरलेलो नाही. चिकार आम्ही दावे खेळलो. लक्षावधी रुपये घालवले. कोर्टानं माझ्याच बाजूने निकाल दिला होता. 2 वेळा हायकोर्टनं माझ्या बाजूने निकाल दिला. शरद पवार मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी 144 कलम पुकारून 37 कलमाखाली मला तिथं ठाम बांधून ठेवल्यासारखं ठेवलं. 3 वेळा मी कारखान्यावर गेलो तर 3 वेळेला 144 कलम पुकारलं आणि त्या कारखान्यावर मला जाऊ दिलं नाही. तरी मला काही वाईट वाटलं नाही. मी नंतर साखर कारखाना स्वतःचा काढायचा म्हणून मी दिल्लीमध्ये 3 महिने राहिलो आणि नवीन लायसन आणलं. लायसन आणल्याबरोबर याच तालुक्यातल्या माणसांनी मला सुभाष शिंदेचं आठवतंय अजून डेक्कन क्वीनमध्ये गाठ पडल्या. मला म्हणले कदम साहेब कारखाना लवकर रजिस्टर करण्याचा स्टे येणार आहे. सुभाषरावांनी मला त्यावेळी सांगितलं. तो स्टे आला. 9 वर्ष स्टे हायकोर्टात अडकून पडला. 3 वर्ष सुप्रीम कोर्टात अडकून पडला. 12 वर्ष त्याच्यातच गेली. चिमणरावांनी साखर कारखाना काढला. अरे आज साखरवाडी कारखाना जर मी चालवला असता तर 3,000 रुपये दर दिला असता. हट्टेचा विषय नाहीये. पण साखर कारखाने महाराष्ट्राचे बुडीत का निघाले? बी आर पाटील आत्ता बोलतायत. आणि खूप अभ्यास केलेला आहे. सगळ्या साखर कारखानदारांनी आपल्या मुलाच्या बाळाची 10 पिढ्याची संपत्ती करून ठेवली. खरं का खोटं आहे? 10 पिढ्याची संपत्ती केली. कारखाने देशोधडीला नेले. सहकारी कारखाने अडचणीत आले. दरवेळेला सरकारनं त्यांना मदत करायची. दरवेळेला बँकेने मदत करायची आणि ह्यांनी मात्र खात राहायचं.
ही पद्धत सरकारी साखर कारखान्याची आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली सातारला, त्यावेळेला शरदरावने मीटिंग बोलवली होती अजिंक्य कारखान्यावर. तुम्हाला आठवत असेल, मधुकर भिसे, मधुकर कात्रे आणि किशोर पवार हे तिघजण तिथं आले आणि त्या मेळाव्यात शरदरावने सांगितलं की कामगारांच्या मागण्या सगळ्या मान्य. आणि कुणाला विचारलं काय यार पाटील, अरे कुणाला विचारलं का? कारखान्याचं बॅलन्स शीट पाहिला का? तुझा तोट्यात आहे का? डायरेक्टर बोर्डाने चर्चा केली का? तुला कर्ज किती आहे काय नाही, एकदम तुम्हाला गबाळ देऊन टाकतो तुम्ही. हो, कुणाचं वाटोळ झालं? चिमणराव कदमाचं. चिमणराव कदमाचं वाटोळ झालेलं नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून मी हे बोलणार नव्हतो, पण हिंदूराव म्हणजे मुडीत निघाला. आता काही न माहीत पडता जायला मी बी त्यातच पडलो. म्हणजे इतकं कष्ट करून एवढं राबून मारामाऱ्यान कटकट्यान वाहन जाळण मातीन मसान काय कमी झाले का? पण तरी सुद्धा पाटील कारखाने चालवत आहेत, शेतकऱ्यांच्या हितात आहे. आपण पाटलांना सहकार्य केलं पाहिजे, ही माझी त्या पाठीमागची भावना आहे. आता त्या कारखान्याच्या गेटवर रामराजे नगराध्यक्ष होते, संजय बाबा सभापती होता आणि पिट्टू बाबा कुणीच नव्हता. हे तिघजण त्या गेटवर उभा होती गाड्याला मदत करायला. का तर मला विधानसभेला गाड्यांनी मदत करावी. काय नीती आहे राजकारण. अरे तुळजापूरची देवी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला अजून माहित नाही चिमणराव कदमाचा किस्सा. भले भले वर गेले. काय विचार आहे? चांगलं करायचं तिथं मोडायला जायचं. कसे विचार सांगणार? काय तुम्ही लोकांना देणार? तुम्ही लोकांना काय विचार देणार हा खरा प्रश्न आहे. तालुक्यातल्या लोकांना कोणत्या दिशेने तुम्ही नेणार? आणि आता रामराजे आत्ता म्हणताय की मी बारामती सारखं नंदनवन केलं असतं पण मला मुख्यमंत्री केलं पाहिजे. आता कसं काय? आता ह्याला मुख्यमंत्र्यांना आणि आड आले का? ज्यांचं स्थान यांनी धरलंय, सगळं पाणी बारामतीला देऊन बसलंय आणि चूप. हिंमत आहे का? हिंमत लागते राजकारणामध्ये. चिमणराव कदमाने हिंमत दाखवली म्हणून राजकारण टिकलं. राजकारण रगीने करावं, बुलगेपणाचं राजकारण चालत नाही. ही वस्तुस्थिती आहे. खूप वेदना आहेत, खूप काय सांगता आलं असतं. सांगण्यासारखं माझ्याजवळ भरपूर आहे. पण आज तालुक्यातली तरुण पिढी काय, तुमच्या कार्यकर्त्याला रामराजे गाडीत घालून कुत्र्यासारखं भडावला नांदलला तिकडं नेऊन. का तुम्ही त्याची चौकशी केली? का तुला मारला? कुणी मारला? काय प्रवृत्ती आहेत? तुम्ही विधानसभेमध्ये तुम्ही पास केला सावकारी कायदा आणि तुमच्या भोवती फिरणारे सगळी माणसं सावकारी करतायत. कसा तालुका चालणार तुम्ही सांगा ना मला. ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी हिज किड्स. इंग्रजीत एक म्हण आहे, माणसाची ओळख त्याच्या भोवतालच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असते, आजूबाजूच्या. ती का असू शकत नाही? सुसंस्कृतपणाचं वळण या तालुक्यातलं का मोडलं? का चौकात लोकांच्या मंगळसूत्र हिसकून जात आहेत? का दरोडे पडतायत? का अत्याचार होत आहेत? पोलीस तर तुम्ही नेमे ना आम्ही नेमे. अरे माझीच गाडी चोरीला गेली ना, येणं काय तुम्ही माझ्या दौरात ना. आणि हे महाराज 18 वर्ष मंत्री काय केलं मला माहित नाही. गाडी चोरीला गेली म्हणून मी भेलो नाही, हा गाडी उभा करीन. पण काय प्रवृत्ती आहे तालुक्यात? कुणाला खतपाणी घालता? कुणाला वाटवता?
कैलासवासी श्रीमंत राय साहेब यांच्या नकाशी सुद्धा सर कुणाला येणार नाही. इतका चांगला तालुका त्यांनी ठेवला होता. त्यानंतर डॉक्टर बोलतेनी मी वेडेवाकडे वागायचा प्रयत्न आम्ही कुणी केला नाही, आदबीनं वागायचा प्रयत्न केला. पण आता ही कसं आहे, हे महाराजच आहेत हे आणि युवराज. आता ह्या महाराजांना सगळंच गोड बोलून सगळंच गोड बोलायचं. आणि आता सगळं गोड बोलून चालतंय का? चुकलं असेल तर चिमणराव तू चुकलाय, पाटील तुम्ही चुकलाय, आपल्याला आता बरोबर गेलं पाहिजे. का 15-20 वर्ष तुमच्या हातात सत्ता लोकांनी दिली, तुम्ही तालुक्यातल्या या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन का विचार केला नाही? तुम्हाला कुणी अडवलं का? आज अखेर मी रामराजांना कधी अडवलं नाही. माझ्या मनात आलं असतं तर मी त्यांना कामच करून दिलं नसतं. पण काम करतात तर जाऊ द्या पुढं, त्यांना पुढे गेलं पाहिजे, त्यांनी काम केलं पाहिजे. ह्या मताचा मी आहे, कुणाला आडवा पाय घालण्याचा मताचा मी नाही आहे. पण काहीच नाही, कुणालाच बरोबर घेऊन जायचं नाही, एकटीच गाडी रेटायची. काय झालंय, हे आम्ही जी जमलोय ना, हे सगळे टोळी प्रमुख आहे, हे अजून तुम्हाला माहिती नाही. प्रत्येकाची टोळी वेगळी वेगळी आहे. कोणी दरोडा घालतोय, कोणी हिसा कापतोय. हे टोळ्यानं या तालुक्याचं फार वाटवं झालं. आणि नवीन एक प्रथा आली आता की ज्याच्याजवळ भरपूर पैसा त्याला लोक म्हणतात या. आज जी गरीब भटक आहे त्याची कुणी गाठच घ्यायला तयार. प्रतिष्ठा कुणाला, पैशानं प्रतिष्ठा कुणाला घेता येणार नाही. प्रतिष्ठा ही कर्तृत्वाने मिळाली पाहिजे. आज रस्त्यानं चालला चिमणराव कदम, एक माणूस भेटत नाही मला की त्याने हात वर केला नाही. असा म्हणला नाही तो की हात तो चिमणराव हरामखोर माझं वाटोळ केलं, असं म्हणत नाही. ही भूमिका आपण विचारात घेतली पाहिजे. वाढदिवस साजरा करण्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे. वाढदिवस कुणाचा साजरा करायचा? ज्याचं कर्तृत्व आहे, ज्याचं चारित्र्य आहे, जो समाजाला काही देऊ शकतो त्याचा वाढदिवस साजरा करायचा. वाढदिवस साजरा करायचा म्हणजे काय पाटलांना खूप आनंद वाटावा असं काही नाही. एक समाजात विचार करतो की चांगल्या माणसाचं कौतुक करणारी माणसं आज हयात आहेत. तो मेसेज लोकांच्या मध्ये गेला पाहिजे आहे आणि तो मेसेज देण्याचं काम आहे. पाटलांनी हे काम केलं. मला कुणाबद्दल व्यक्तिगत द्वेष नाही, मत्सर नाही, मी कधी नाही. मी खूप काय केलं. मी तालुक्याचा विकास केलेला नाही, सगळा विकास रामराजेंनी केला आहे. मी काय सुद्धा नाही, मी भाषा बैल होतो, मी काही काम केलेलं नाही. म्हणायचंच कशाला काय केलं. आता हिंदुरावची रेल्वे तर रोज येते. त्यावेळेला आत्ता शिटी वाजल, मग शिटी वाजल, शिट्टी काय वाजणं झाली. हा शहाणा माणूस लोणंद पंढरपूर रेल्वे म्हणायच्या ऐवजी त्यानं बारामती तिथं झक मारली. बारामती लोणंद मला झाली पाहिजे. काय यायला काय तांबड्या. आज तुम्हाला अजून माहित नाही हिंदुराव, मी सांगत नाही लोकांना. जाफर शरीफ जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा शंकरराव चव्हाण, मी आणि जाफर शरीफ आम्ही मिटिंग घेऊन पंढरपूर लोणंद रेल्वे तुम्ही करा असा आग्रह आम्ही धरला होता. आणि नुसत्या भाषणानं कुठं रेल्वे येते होईल. मग आम्ही लय बोंबालो विधानसभेत, असं येत नाही कधी. पण लोकांना तुम्ही फसवू नका. फसवण्याचं काही मतलब नाही, काही मतलब नाही. मला आपल्या सर्वांना एकच सांगायचंय की या तालुक्यातली सत्ता श्रीमंताच्या हातात अजिबात देऊ नका. तुमचं कधी बनवणार नाही. तुम्ही इतिहास घ्याल देऊन माझ्याकडून, त्याचा काही उपयोग होणार नाही. मेल्यानंतर मी